सलामीची जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. प्रदीप विघ्ने आणि आशिष करावेकर आणि गोलंदाज आपण पाहतोय सागर. येस, ग्रीन सिग्नल. सामना सुरू. मॅच ऑन. फर्स्ट बॉल. पहिला बॉल पुल करण्याचा प्रयत्न. हवेमध्ये बॉल आहे. यस, इथे काय घडलंय, पहिल्या बॉलवर मात्र कॅच. एक सुप्पा झेल सुटलाय. नशीब असावे तर असे की अतिशय महत्वाच्या सामन्यामध्ये सलामीचा ओपनिंगचा खेळाडू आहे, स्ट्राईक एंडवर आहे, त्या खेळाडूचा एक कॅच या ठिकाणी सुटलाय आणि एका कॅच मध्ये मॅचच्या निकालावर देखील परिणाम होतो. हे आपण बहुतांश वेळेला क्रिकेटमध्ये पाहिलंय. या कॅचचा परिणाम किती होईल येणाऱ्या काही मिनिटांमध्ये आपल्याला सगळ्यांना समजणार आहे. फुल टॉस बॉल आहे. लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये कार्पेटच्या सहाय्यानं खेळून काढलाय चेंडू. येतोय सीमारेषेच्या बाहेर. या मॅच मधून, या डावामधून पहिला चौकार. हा चौकार, 4 रन्स आणि टोटल धावा जाऊन पोहोचल्यात पाचच्या घरामध्ये. पुढचा बॉल. फुल बॉल आहे. ताकद कमी वापरली. हवेमध्ये बॉल आहे. यावेळेस कोणतीही चूक नाहीये. फार महत्वाची विकेट. इथे मात्र पहिला गडी बाद होतोय. ब्रेक थ्रू आलाय. चांगली झेल आणि चांगला कॅच या ठिकाणी पूर्ण. गाणी ही या ठिकाणी वैशिष्ट्यपूर्ण आहेत की एक मोड आहे आयुष्यामध्ये किंवा क्रिकेटच्या मॅच मध्ये एक वळणदार मोड येतोच. चौकार आल्यानंतर आलेलं हे वळण आहे, मोड आहे. मला वाटते की कदाचित सामन्याला कलाटणी देणारं हे कदाचित युटर्न देखील असावं, कारण फार महत्वाच्या विकेट्स या ठिकाणी पडल्या आहेत. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये प्रतीक पाटील. फुलबॉल दिशा दिली आहे. बॅकफस्ट स्क्वेअर लेगच्या बाहेर जातोय गोळीच्या वेगानं. हा गेलाय सुसाट 4 धावांकरता. ती समीकरण बदलवणारा हे षटक आपल्याला पाहायला मिळतंय. विवरण पहा. 1-4 विकेट 4, 9 धावा आल्यात. एक विकेट देखील गेली आहे. पुढचा बॉल. यावेळेस दिशा देण्यासाठी फलंदाजाकडे पुरेसा वेळ नव्हता. अपील जास्त, उत्साह जास्त, आत्मविश्वास कमजोर पाहायला मिळालाय. 5वा बॉल या ठिकाणी डॉट आलाय. 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 9 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. एक शांत क्रिकेट सुरुवातीच्या काही मिनिटांमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. कमी षटकांच्या खेळामध्ये तुमच्याकडे जास्त वेळ नसतो. अगदी तुम्ही माइंड सेट करू शकत नाहीत. अधिक निर्णय घेण्यासाठी वेळ देखील खर्च घालू शकत नाहीयेत. पुढचा बॉल. यावेळेस लॉंग ऑफच्या वरून खेळण्याचा प्रयत्न. येस, खेळाडूला बीट केलाय. चेंडू जाते सीमारेषेच्या दिशेनं. चेक करूया.
हा शॉट खेळाडूला या ठिकाणी बीट केलं, तदनंतर खेळाडूनं प्रयत्न केलेत. हे 4 धाबा या ठिकाणी दिल्या जातील. एफर्ट खूप छान होते, प्रयत्न छान केला आहे, पण नक्षता बॉल हातामध्ये असल्यानंतरही त्याचा हात हा सीमारेषेवर लागला होता आणि त्यामुळे निश्चितपणे आपण तिसरा डोळा, तिसरे पंच यानं या ठिकाणी चौकार दिलाय. चेक केल्याशिवाय आम्ही देखील या ठिकाणी अनाऊन्स करू शकत नाहीयेत. निर्णय आलाय त्याच्यानंतर आपण समोर ते विवरण देतो. यावेळेस लोअर फुल टॉस डीप मिड विकेटच्या भरून जातोय. येस, इट्स अ मॅक्झिमम स्ट्रोक. 6 धावा. जातील. पहिल्याच बॉलवर आलाय षटकार, कारण पहिल्या षटकामध्ये 13 धावा आल्या होत्या, परंतु तदनंतर दुसऱ्या षटकामध्ये आपण सचिन मोकल यांना गोलंदाजी करताना पाहतोय आणि आल्या आल्या सचिनला मात्र ठोकला या फलंदाजानं 6 धावांशी. पुढचा बॉल सचिन डान्सिंग द ग्राउंड. येस, बॅक टू बॅक षटकारांची या ठिकाणी नांदी होतीये. अप्रतिम फटकेबाजी, टाळ्यांचा आवाज होतोय, सिट्ट्यांचा आवाज येतोय, चीरअप केला जात आहे. का होऊ नये, फलंदाजी अगदी ताकदवर. 6 धावा. पुढचा बॉल. यावेळेस गती परिवर्तन झालाय. बॉल सुरुवातीचे 2 बॉल अतिशय अलगद पद्धतीने टाकलेत आणि तिसऱ्या बॉलवर मात्र आपल्याला गती पाहायला मिळाली आहे. ही वैविधता दाखवते गोलंदाज. आलेला हा कमबॅक. यावेळेस 1 धाव पळून काढली आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जातोय आणि पाहता क्षणी दोन्ही धावा पूर्ण झाल्या आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट म्हणता येईल. चांगलं क्रिकेट पाहायला मिळतंय. दोन्ही खेळाडूंमध्ये असणारं समय सूचकता, कॉलिंग पाहायला मिळते, बॉन्डिंग पाहायला मिळते, कोऑर्डिनेशन पाहायला मिळते. हे फार गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही 2 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये विकेटवर खेळत असता तेव्हा तुमच्या दोन्ही खेळाडूंमध्ये वार्तालाप होणं, चर्चा होणं, कॉलिंग असणं तितकंच महत्वाचं आहे. आणि तो तालमेल देखील आपल्याला चांगल्या पद्धतीने दोन्ही खेळाडूंमध्ये बघायला मिळतोय. फुलटॉस बॉल आहे, लॉंगॉनच्या दिशेनं खेळाडू उपस्थित आहे. एकच धाव मिळतीये. एकच धावेवर समाधान प्राप्त करावं लागेल. 28 धावा धाव फलकावर लागल्या जात आहेत. 1.5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 28 धावा धाव फलकावर लागल्या जात आहेत. एक खेळाडू या ठिकाणी बाद झालाय. यावेळेस मात्र स्लो बॉल, गती परिवर्तन केलाय. अगदी एखाद्या चेंडूची नकल करावी ना त्या पद्धतीनं नकल केलाय, परंतु नकल यावेळेस नियंत्रणामध्ये नव्हती. नियंत्रणाच्या बाहेर, नियंत्रण कक्षेच्या बाहेर वाईट बॉल पंचांनी घोषित केले. अवांतर धाव जोडली जाईल. धावसंख्या झाली 29. यावेळेस
आणखी एक वाईट बॉल. पहिला आला उजव्या बाजूनं, दुसरा आला डाव्या बाजूनं. ही स्थिती जर आपण पाहिली नाही, समजून घेतली ना, तर गोलंदाजावर असणारा किती दबाव आहे हे देखील आपल्याला पाहायला मिळतंय. हा देखील नकल करण्याचा प्रयत्न केलाय, पण यावेळेस पंचांनी दोन्ही हात समांतर रेषेमध्ये केलेत. येस, यावेळेस झाली व्हाईट बॉलची हॅट्रिक. व्हाईट बॉलची हॅट्रिक साकारली आहे या गोलंदाजानं. सचिन जासू नाव आहे. यावेळेस दांडी गोल केली आहे. शफल झाला खेळाडू, स्टेप आउट झाला खेळाडू, यॉर्क केले फलंदाजाला. योमेश साई विल डेफिनेट हिट या ठिकाणी फर्निचर उडवून टाकलाय आणि विकेट मात्र या ठिकाणी गेली आहे. ती दुसरी. 2 षटकं झाली आहेत. 2 षटकानंतर धावसंख्या पाहतोय आपण 31 धावा या धाव फलकावर लागल्या जात आहेत. आपण पाहतोय 31 धावा धाव फलकावर. 15.50 सरासरीनं आतापर्यंत राहिलेली वाटचाल आहे. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. आपण पाहतोय डॉक्टर्स प्रीमियर लीग 2025 सत्र सेमीफायनलचा सामना अतिशय महत्वाचा. पुढचा बॉल यावेळेस अपील केला गेलाय. अगदी दबाव आलाय. इथून काय घडलं जाईल. पंच अगदी काटेकोरपणे लक्ष देऊन या सामन्याकडे लक्ष ठेवून आहेत. प्रत्येक चेंडूच्या पाठीमागे अपील येत आहेत. उत्साह पाहायला मिळतोय. का असू नये उत्साह, कारण या सामन्यानंतर आपण फायनलच्या रेसमध्ये जाणार आहोत. हा सामना जिंकला ना तर आपण चॅम्पियन्स बनण्यापासून फक्त 1 पाऊल मागे असणार आहोत. आणि हे 1 पाऊल टाकण्यासाठी सुरू असलेली ही धुमस चक्री आहे, हे रणकंदन आहे, हे कुरुक्षेत्र आहे, हे रसायनीचं मैदान. आणि या मैदानावर आता आपण पाहतोय हा एक लाजवाब सामना. यावेळेस अपील केलाय, पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न केलाय. क्रॉस द लाईन लेग बाईच्या माध्यमातून एक धाव या ठिकाणी जोडली जाईल. धावा येणं फार महत्वाचे आहेत, कारण ज्या पद्धतीने पहिल्या 2 षटकामध्ये धावा आल्या, पहिल्या षटकाचे विवरण पाहिलं तर 13 आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 18 आल्या, 2 षटकामध्ये 31. तर तिसऱ्या षटकाचं पृथक्करण जर आपण पाहिलं तर तिसऱ्या षटकाच्या पहिल्या 2 बॉल मध्ये आतापर्यंत धावा आलेल्या आहेत. 1 धाव. यावेळेस चांगला फटका खेळून काढलाय. 1 धाव या ठिकाणी मिळतेय. 33 धावा धाव फलकावर लागल्या जातील. पहिल्या 2 षटकामध्ये जे धावा आल्या त्यांना तुम्हाला पुढं पुशअप करावं लागेल. ती गती तुम्हाला ठेवावी लागेल, कारण 15.50 गती ही 2 षटकामध्ये असताना इथून जर तुम्ही खाली आलात तर परत एकदा तुमच्या गोलंदाजीवर दबाव येऊ शकतो. इथे काय घडलाय. येस, येतोय दबाव फलंदाजावर. आणखी एक विकेट पडली जाते, आणखी एक धक्का, आणखी एक झटका. देऊन जाऊ शकते, कारण कदाचित आनंद शिंदेनं त्या काळामध्ये माहिती नसावं की नवीन हा पोपट जो महाराष्ट्रानं संपूर्ण डोक्यावर घेतला आणि एका गाण्यानं एका गायकाला संपूर्ण महाराष्ट्रभर एक वेगळी प्रसिद्धी दिली. आज शिंदेशाही बाणा ज्याला आपण म्हणतो त्यांची ओळख आहे. नाव करण्यासाठी आधी काम करावं लागतं, आधी सिद्ध व्हा, प्रसिद्धी आपोआप मिळते. त्या पद्धतीने या ठिकाणी हा फुलटॉस बॉल आहे. 1 धाव या ठिकाणी मिळते. एका धावेवरच समाधान मानावं लागेल. धावसंख्या पुढे जाईल. धावा झाल्यात टोटल
34 धावा धावफलकावर 3 विकेट्स पडली आहेत. तीन षटकं या ठिकाणी संपली आहेत. कॉम्बॉक्स मध्ये देखील थोडासा अगदी हस्तखेळतं वातावरण आहे. निश्चित हसल्यानं आयुष्य वाढतं, पण हसण्याचे देखील बरेच प्रकार असतात. काही हसणं हे मिश्किल असतात, काही हसणं जे आनंद देणारे असतात. त्यापैकी आपण कोणत्या गोष्टीवर कधी हसतो हे देखील तितकंच महत्वाचं असतं. तीन षटकं झालेली आहेत, 35 धावा धाव फलकावर लागलेल्या आहेत आणि शेवटचं षटक या ठिकाणी असणार आहे. पहिल्या डावाला आपण या ठिकाणी पाहतोय RMA यांच्या वतीनं ही प्रतियोगिता साकारली जात आहे. डॉक्टर्स प्रीमियर लीग 2025 आणि या पर्वामध्ये आपण आजचा हा सेमीफायनलचा सामना या ठिकाणी पाहतोय. खांदा कॉलनी विपक्ष पनवेल प्राईड. अगदीच आजूबाजूला असणारी दोन छोटी शहरं, दोन वसाहती आणि या दोन वसाहतीमध्ये सुरू असणारा एक बलाढ्य सामना. यावेळेस हवेमध्ये बॉल आहे, खेळाडू उपस्थित आहे, जजमेंट चांगलं पाहायला मिळालंय. आणखी एक विकेट आली आहे, आणखी एक धक्का. केल्या आणि मागील 7 चेंडू मध्ये 4 धावा आल्या आहेत आणि विकेट्स देखील 3 पडल्या आहेत. चांगली गोलंदाजी, चांगलं कमबॅक केलंय. खांदा कॉलनी संघ सुरुवातीला चांगला खेळ केला, परंतु थोडा आता अडचणीमध्ये आहे. शेवटच्या षटकातील काही चेंडू या ठिकाणी शिल्लक आहेत. 5 चेंडूमध्ये 12 ते 14 धावा मिळवणं फार गरजेचं राहील. यावेळेस लटकट करण्याचा प्रयत्न केलाय. पंचांचे दोन्ही हात समांतर रेषेमध्ये आले. व्हाईट बॉलचा इशारा पंचांनी या ठिकाणी दिलाय. छत्तीस धावा. यावेळेस टायमिंग प्रॉपर नाही आहे, 1 धाव मिळते. शॉर्ट मिड विकेटच्या दिशेने दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जातोय. थोडीशी चूक आणि आणखी 1 धाव. पाहता क्षणी एकाच्या 2 कशा केल्या जात आहेत पहा. धाव घेणं फार गरजेचं आहे. म्हणजे सचिन रमेश तेंडुलकर यांना आपल्या जीवनामध्ये 100 षटक मारलेत, पण त्यामध्ये एक षटक असंही होतं की त्या षटकामध्ये 96 धावा या पळून काढल्या गेल्या होत्या. फक्त एक चौकार त्याच्या एका इनिंग मध्ये होता. म्हणजे एका धावेला देखील फार महत्व आहे. आपण बऱ्याचदा चौकार षटकार या दोन्ही गोष्टींमध्येच अडकून राहतो फलंदाजी करताना. पण बरेच फलंदाज असतात ते जे सिंगल डबल्सला देखील जास्त महत्व देतात. यावेळेस डॉट बॉल आलाय. धावांवर पूर्णपणे विलंब लावलाय. धावा थोपवल्या गेलेल्या आहेत. फलंदाजावर थोडासा दबाव टाकलाय, सायकोलॉजिकल प्रेशर. यावेळेस खराब बॅटिंग पाहायला मिळते. अगदी शॉर्ट सिलेक्शन जर आपण पाहिलं ना, शॉर्ट ऑफ लेंथ बॉल येत आहेत. हे चेंडू जर आपण पाहिलं तर डीप पॉइंट मध्ये कोणताही खेळाडू नाही आहे, गलीमध्ये कोणी नाही आहे, थर्डमॅन मध्ये कोणी नाही आहे. अशा वेळेस त्या ठिकाणी खेळणं फार गरजेचं होतं. पण फलंदाजाचा मनसुबा काही वेगळा होता. फलंदाजाच्या डोक्यामध्ये फार वेगळं होतं. डॉट बॉल आलाय. पुढचा बॉल. यावेळेस चांगला फटका आलाय. खेळाडू त्या ठिकाणी उपस्थित आहे. 4 नंबरचा खेळाडू त्या ठिकाणी कोणतीही चूक करत नाहीये. आणखी एक या ठिकाणी कॅच पकडली जाईल सागर यांच्या वतीनं. विकेट्स आणखी एक पडली जाते.
आहे. चहा बिस्किटची व्यवस्था आहे. ज्यांना चहा करायचा आहे, चहा घ्यायचा आहे, त्यांना विनंती राहील की आपण कृपया कॉम्बॉक्सच्या उजव्या बाजूला यावं आणि चहा करून घ्यायचा आहे. चला, अतिथी कक्षामध्ये मान्यवरांची उपस्थिती या ठिकाणी लाभत आहे. त्यांचं आपण मनापासून स्वागत करतोय. थोड्याच वेळानंतर फायनलचा एक सामना या ठिकाणी असेल. तदनंतर बक्षीस वितरण सोहळा आहे आणि त्याची एक तयारी वेगळी आपण या ठिकाणी करतोय. चला, मॅच स्पीडअप करा. यावेळेस लॉंगऑफच्या दिशेनं खेळाडू त्या ठिकाणी उपस्थित. एक धाव पळून काढली आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जाईल आणि इथे मात्र खेळाडू बाद. चांगलं कमबॅक केलंय, चांगलं कमबॅक केलंय. खांदा कॉलनीनं सुरुवातीला फलंदाजी करताना 2 षटकामध्ये 31 धावा केल्या होत्या, पण नंतर एक फार बिकट अवस्था करून ठेवली. कारण तिसऱ्या षटकामध्ये आल्या 4 आणि चौथ्या षटकामध्ये टोटल आल्या धावसंख्या 4. म्हणजे मागील 12 चेंडूमध्ये फक्त 8 धावा खर्च झाल्यात. हे होतं कमबॅक, सामन्याला मिळालेले युटर्न, आणि ही गरज आहे त्या संघाला. कारण 31 धावामध्ये जरी 20 धावा प्लस झाल्या असत्या ना, तर इथे चेसिंग करताना थोडासा त्रासदायक ठरला असता. पण गोलंदाजानं केलेलं कमबॅक, ज्यामध्ये प्रणव आहे, तदनंतर चंद्रकांत, या दोन्ही गोलंदाजांचं कौतुक केलं पाहिजे. या दोन्ही गोलंदाजांना फक्त आपल्या स्पेलमध्ये 4 धावा खर्च केल्यात. विकेसी टिपल्यात, फिल्डिंग देखील ठीकठाक आपल्याला पाहायला मिळाली. मागच्या 2 षटकामध्ये 8 धावा, टोटल 4 षटकामध्ये एकूण धावा मिळत आहेत त्या 39. 10च्या सरासरीने तुम्हाला वाटचाल करायची आहे. 40 धावा या ठिकाणी कराव्या लागतील आणि 40 धावांचा पाठलाग या ठिकाणी करावा लागेल. कसा असेल पाठलाग, काय असेल रणनीती, हे आपल्याला ऐकायला मिळेल. हॅलो, याच दरम्यान आपण पाहतोय अतिथी कक्षामध्ये रायगड मेडिकल असोसिएशनचे माजी प्रेसिडेंट सन्माननीय डॉक्टर गंगोलिया सरांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. तदनंतर आमचे सिनियर डॉक्टर लाड सर, डॉक्टर शितूत सरांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांचं देखील आपण या ठिकाणी स्वागत करतोय. तदनंतर डॉक्टर भांबरे सर आणि डॉक्टर डटाके सरांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. ही सगळी वरिष्ठ मंडळी आहे. खरं तर आपल्या ज्ञानाचा झरा, ते ज्ञानाचं जे अमृत आहे, ते बऱ्याच स्टुडंट लोकांना त्यांना पाजले आणि आज त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून बरेच विद्यार्थी त्यांनी घडवले असतील आपल्या या कारकिर्दीमध्ये. आणि म्हणूनच आजच्या या स्पर्धेमध्ये बरेच युवक खेळत असतील. जे युवा डॉक्टर्स आहेत, तरुण डॉक्टर्स आहेत, त्यांच्या पाठीमागे आपल्या वरिष्ठ डॉक्टरांचा जे एक हात आहे. कारण गुरु समान या जगामध्ये कोणी नाही आहे, गुरुसारखा दुसरा कोणी नाही. मार्गदर्शन फार महत्वाचं आहे. आपण मार्गदर्शन कोणाचं घेतो, सल्ला कोणाचा घेतो आणि त्याच्या पावलावर पाऊल टाकून आपली जीवन प्रक्रिया कशी बनवतो, घडवतो, हे देखील तितकंच फार महत्वाचं आहे. आणि म्हणून अशा सर्व वरिष्ठ डॉक्टरांचं आपण या ठिकाणी या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत करतोय. चलूया दुसऱ्या डावाला आपण सुरुवात करू. दुसऱ्या डावाकडे जात असताना डावाच्या सुरुवातीला आपण आमचे निखिल बाबर सर यांच्या आवाजाकडे जाऊया. रायगड मेडिकल असोसिएशनच्या माध्यमातून सुरू असणारी ही स्पर्धा आपण पाहतोय, डॉक्टर्स प्रीमियर लीग 2025. खरं तर आपण या स्पर्धेच्या शेवटाकडे आलोय. काल्याचे कीर्तन आता जवळ आले. संतोष चौधरींच्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर सेमीफायनलचा सामना ग्राउंड 1 वरती आपण पाहतोय. खांदा कॉलनी विरुद्ध पनवेल प्राईड. पहिल्या 4 षटकांमध्ये 39 धावांची
धावसंख्या 39 धावसंख्या उभी केली ती फलंदाजी करणाऱ्या खांदा कॉलनी संघानं. 40 धावांचं माफक असं आव्हान आहे. प्रति षटकामागे 10 धावांची सरासरी राखायची आहे ती फलंदाजी करणाऱ्या पनवेल प्राईड संघाला. सलामीवीर फलंदाजांची जोडी आपण पाहतोय मैदानामध्ये गेली आहे. स्ट्राईक एंडला फलंदाज सागर गवळी आणि नॉन स्ट्राईक एंडला त्याचा सहकारी आपल्याला पाहायला मिळतोय. सचिन सर स्ट्राईक एंडला आहेत आणि नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय सागर गवळी. गोलंदाजी मार्कवरती पहिलं षटक हाताळत असताना गोलंदाज प्रदीप विघ्ने. पहिला चेंडू जबरदस्त फटका आहे. पॉइंटच्या डोक्यावरनं खेळलाय. सीमारेषेच्या दिशेने वाटचाल करतोय. पहिला चेंडू सीमारेखा पार चौकार. सैराट चित्रपटातलं हे सैराट नाही जीव झाला वेडा पिसा फॅन्ड्री पिक्चर मधलं हे संगीत आपल्याला ऐकायला मिळालं. जबरदस्त चेंडू होता. टप्पा पडला त्यानंतर इनस्विंग पाहायला मिळाला. फलंदाज थोडासा संभ्रमित पाहायला मिळाला असताना त्यानं चेंडूला सन्मान दिला. जे चेंडूवरती कोणत्याही प्रकारची धाव नाही. पहिला चेंडू निर्धाव गेलाय षटकातला आणि या निर्धाव चेंडूच्या बरोबरीनं धावफलकावरती धावा आहेत त्या बिनबाद 4 धावा. बिनबाद 4. सावध आणि शांत सुरुवात केली आहे धावांचा पाठलाग करत असताना पनवेल प्राईड या संघानं. पहिल्या चेंडूवरती आक्रमण केलं त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर थोडी शांतता पाहायला मिळाली. तिसरा चेंडू पुन्हा एकदा पॉइंटच्या डोक्यावरनं खेळलाय. चेंडूचं मेरिट ओळखलं आणि त्या मेरिटच्या विरोधात चांगला खेळ पाहायला मिळतोय. हा उत्कृष्ट उत्तुंग असा फटका षटकार. खरं तर सेमीफायनलची लढत आहे. सुपर 4 मध्ये आपण पाहिले 4 संघ आलेत. जरी संघ पराभूत झाला तरी किमान 4थ्या क्रमांकाच्या ट्रॉफी पर्यंत तुम्हाला हक्क सांगता येणार आहे. परंतु पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकापर्यंत पोहोचण्यासाठी सुरू असलेली ही लढत आहे. इथे थोडीशी चूक पाहायला मिळाली. आपण नेहमी म्हणतो ना कॅचेस विन द मॅचेस. नेहमी तुम्ही विकेटची अहमियत ओळखली पाहिजे. विकेटचं महत्व तुम्हाला कळलं पाहिजे. या मॅच मध्ये संधी होती झेल टिपण्याची आणि त्याचबरोबरीनं फलंदाजाला तंबूच्या रस्त्याने पाठवण्याची, प्रतिस्पर्धी संघावरती दडपण टाकण्याची. अशा परिस्थितीमध्ये झेल सुटला. त्याचबरोबरीनं एक सिंगलही मिळाली. सिंगलच्या बरोबरीने धावफलक पुढे सरसावलं. 11 धावा धावफलकावरती लागतायत. 40 धावांचा पाठलाग सुरू आहे. प्रति षटकामागे 10ची सरासरी राखायची आहे. अशा वेळेला पहिल्या 4 बॉलमध्ये आल्यात 11. उर्वरित 2 चेंडूंचा अजूनही खेळ बाकी आहे पहिल्या षटकातील. गोलंदाज प्रदीप 10-12 पावलांचा रनअप आहे. मध्यम तेज गती गोलंदाज आपण पाहतोय. समोर स्ट्राईक एंडला फलंदाज सागर गवळी. हा चेंडू ऑन साइड मध्ये ताकदीचा पुरेपूर वापर करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू आणि बॅटचा नीटचा संपर्क होत नाही. थोडंसं मिसटाईम पाहायला मिळालं. बॅटला ब्रश करून जाणारा चेंडू बॅकवर्ड रिजन मध्ये जिथे येत आहेत 2 धावा आणि या 2 धावांच्या बरोबरीने धावफलक पुढे सरसावत आहे. 40चा पाठलाग करत असताना 13 धावा धावफलकावरती लागतात. शांत संयमी सुरुवात केली आहे ती पनवेल प्राईड संघानं. 40 धावांचा पाठलाग करणं पंडित सर त्यांना माहित आहे आव्हान तितकंसं मोठं नाहीये. शांत डोक्याने खेळ केला तर अगदी कमीत कमी चेंडूंमध्ये आपण हे पल्ला सहजपणे गाठू शकतो आणि तसाच प्रयत्न त्यांचा राहिलाय. हा बॉल चांगला फटका आहे. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरनं जमिनीला अगदी समांतर. पंचांचा इशारा येतोय. चेंडू सीमा पार षटकार. चाळीस धावांचा पाठलाग इथे सुरू आहे. आपण पाहिलं पहिल्या सत्रामध्ये थोडीशी दमछाक झाली खांदा कॉलनी संघाची. ज्या खांदा कॉलनी संघानं पहिल्या मॅच क्वार्टर फायनलच्या मॅच मध्ये मोठी धावसंख्या उभी केली होती, परंतु इथे सुरुवातीच्या सत्रामध्ये आपण पाहिलं थोडीशी दमछाक झाली. फलंदाज वारंवार बाद झाले, मोठमोठे फटके आले नाहीत. त्या कारणामुळे फक्त 39 धावा जमवल्या. 40 धावांचं आव्हान घेऊन प्रतिस्पर्धी संघ आपण पाहतोय पनवेल प्राईड मैदानामध्ये उतरलाय. 10 धावांची सरासरी राखायची असताना पहिल्याच षटकामध्ये 19 वसूल केल्यात. म्हणजे निम्मा सामना पहिल्याच षटकामध्ये गुंडाळण्याचं काम केलं ते पनवेल प्राईडच्या या सलामीवीरांनी. दुसऱ्या
षटकासाठी गोलंदाज आपण पाहतोय आशिष करावकर, एक अष्टपैलू खेळाडू, आणि त्याच्याच चेंडूवरती आपण पाहतोय प्रति हल्ला लॉंग ऑनच्या डोक्यावरनं चेंडू सीमा पार, षटकार. करावकर हे फार मोठं नाव आहे या RMA मधलं. चांगलं ऑलराऊंडर क्रिकेटपटू म्हणून त्यांची नावलौकिक आपण नेहमी पाहत आलोय, परंतु यावेळेला त्यांच्या पहिल्याच चेंडूवरती आक्रमण पाहायला मिळालं. तदनंतर पुढचा चेंडू खोलवर टप्प्याचा, विकेटच्या लांबीचा, खोलीचा पुरेपूर वापर केला. फलंदाजाला परावृत्त करण्यासाठी अजिबात वेळ मिळाला नाही. जाग्यावरनं चेंडूला सन्मान दिला. लॉंग ऑफ मध्ये चेंडूने ट्रॅव्हल केलं. तद्वर मात्र एक धाव मिळाली आणि या एकेरी धावेच्या बरोबरीने धावफलक पुढे सरसावलं. 26 धावा धावफलकावरती लागतायत. एक चांगली स्पर्धा RMA म्हणजेच रायगड मेडिकल असोसिएशनच्या माध्यमातून आपण पाहतोय. आपण 2 दिवस सातत्यानं ऐकतोय की वर्षभर रुग्णांची सेवा करणं, समाजाची सेवा करणं हे या डॉक्टर्सचं काम आहे, आणि त्यातनं स्वतःसाठी वेळ काढून एक चांगली स्पर्धा आपल्याला इथे पाहायला मिळते डॉक्टर्स प्रीमियर लीगच्या माध्यमातून. हा चेंडू ऑन साइड मध्ये ताकदीचा वापर करायचा होता, हवाई हल्ला चढवण्याचा इरादा होता, परंतु चेंडू कार्पेटच्या साह्यानं सीमारेषे पलीकडे जातोय. मिड विकेट, सीमारेखा पार, चौकार, 4 धावा. चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. क्रिकेटचं एक समीकरण आहे, ज्या वेळेला नशीब तुमच्या बाजूने असतं ना, चेंडू झाल्यानंतर आपण त्याकडे वळूयात. गोलंदाज तयार. हा चेंडू बराच वेळ हवेमध्ये उंचावर गेलाय. गोलंदाज धावतोय, स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये कलेक्ट करतोय. तद्वर मात्र पहिली सफलता, पहिला फलंदाज बाद. चौदा चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. हा चेंडू कहीं पे निगाह कहीं पे निशाणा, बॅटची टॉप एज, अगदी मध्यम तेज गतीचा हा चेंडू होता. यष्टीरक्षकाने आपली कामगिरी चोखपणे बजावली. विकेट. किरण आपण पाहतोय, किरण सातवे नवीन फलंदाज, 4थ्या क्रमांकावरती आपण त्यांना खेळपट्टीवरती पाहतोय. स्ट्राईक एंड मध्ये तर गोलंदाजी मार्कवरती आशिष. बॅक टू बॅक 2 विकेट्स मिळवल्यात. हा चेंडू डाव्या हस्तीच्या बराचसा बाहेर राहिलाय. पंचांचा इशारा व्हाईट बॉल. या व्हाईट बॉलच्या बरोबरीने अवांतर धावसंख्येत भर पडली. अवांतरच्या बरोबरीने संघाच्या धावसंख्येत भर पडली आहे. मला वाटतं पहिली अवांतर असावी या इनिंग मधली, आणि या अवांतरच्या बरोबरीनं 31 धावा धावफलकावरती लागल्यात. उर्वरित 13 चेंडू आणि गरज आहे ती 9 धावांची. गोलंदाज तयार. हा चेंडू चांगला फटका आहे. ऑन साइड मध्ये एक सिंगल पूर्ण केली गेली आहे. फेक होणार तत्पूर्वी कोणत्याही प्रकारच्या दुसरीचा प्रयत्न नाही. सिंगल वरती समाधान मांडलं आणि या सिंगलच्या बरोबरीने 2 षटकांचा खेळ संपला. उर्वरित 12 चेंडू आणि 8 धावांची गरज असणार आहे. सामना मोठा आहे रोहित. या मॅच मध्ये कोण जिंकलंय कोण हरलंय अजूनही सांगणं कठीण आहे, कारण जर का इथनं सुरुवात झाली, जास्तीत जास्त चेंडू निर्धाव फेकले गेले, त्याचबरोबरीने सातत्यपूर्ण विकेट जर का मिळवल्या गेल्या. या अगोदर आपण पाहिलं या षटकातल्या 3ऱ्या आणि 4थ्या चेंडूवरती 2 बॅक टू बॅक विकेट्स मिळवल्या त्या गोलंदाजानं. तशाच प्रकारची पुनरावृत्ती जर का एखादा गोलंदाज करतोय, जास्तीत जास्त चेंडू डॉट फेकतोय, तर अशा वेळेला संधी असणार आहे ती गोलंदाजी करणाऱ्या खांदा कॉलनी संघाला या मॅच मध्ये कमबॅक करण्याची.
तसे चेंडू फेकला जाणं गरजेचं आहे. जास्तीत जास्त चेंडू तुम्हाला ऑफ स्टंपच्या जवळ ऑफलाईन वाईड लाईन यॉर्कर तुम्हाला ठेवावे लागतील. त्याचबरोबर गुड लाईन स्पॉटवरनं उसळी घेणारे चेंडू तुम्हाला टाकावे लागतील, जे खेळण्यासाठी फलंदाजांना अडचणी येतील. हा चेंडू खोलवर टप्प्याचा होता, अगदी ऑनसाइड मध्ये फ्लिक केलाय, मनगटाचा वापर केला, चेंडू क्षेत्ररक्षकापर्यंत पोहोचला. तत्पूर्वी पुरेसा वेळ होता दोन्ही फलंदाजांकडे एक धाव घेण्यासाठी आणि या एकेरी धावेच्या बरोबरीने 33वी धाव धावफलकावरती लागली. फक्त 40 करायच्यात. आपण फक्त अशासाठी म्हणतोय कारण 4 षटकांमध्ये 10 धावांची सरासरी म्हणजे टेनिस क्रिकेटमध्ये काहीच नाहीये. किमान तुम्हाला 13 ते 15च्या पुढची सरासरी जर का असेल तर आपण विचार करू शकतो, परंतु इथे 10 धावांपेक्षाही कमी सरासरीने धावा जमवायच्या आहेत. अशा वेळेला पुन्हा एकदा जमीनलगतचा फटका ऑनसाइड मध्ये मिड विकेटचा क्षेत्ररक्षक तैनात आहे. सिंगल मिळाली आणि सिंगलच्या बरोबरीने 34 धावा धावफलकावरती लागतात. खेळीमेळीच्या वातावरणात पार पडलेली शृंखला आपण पाहिली. ही स्पर्धा प्रत्येकानं एकमेकांना हसवण्याचं काम केलं, मनोरंजनाचं काम केलं. प्रत्येक जण प्रत्येकाचा मान राखून इथे या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय व्यवहार करतोय. अशा वेळेला हा चांगला फटका चौकार येतोय, 4 धावा. चौकार आला आणि या चौकाराच्या बरोबरीनं 38 धावा धावफलकावरती लागल्या. 38 रन्स ऑन स्कोर कार्ड. शेवटचा फटका अगदी गोड करून गेलाय. MSD स्टाईलला आपण पाहिला. विनिंग 6 या मॅच मध्ये आणि षटकाराच्या बरोबरीनं सामना जिंकला तो पनवेल प्राईड या संघानं खांदा कॉलनीच्या अगेन्स्ट.